नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल MT बाईट्स अँड मोरमध्ये। माझ्या या नवनवीन चॅनलवर तुम्हाला फूड रिलेटेड, डेली व्लॉग्स आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत। माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष्टिक अशी कढीपत्त्याची चटणी बनवून दाखवणार आहे। कढीपत्त्याच्या या चटणीसाठी सर्वप्रथम आपल्याला कढीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचा आहे। त्यानंतर लो ते मीडियम फ्लेमवर कढीपत्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मंडळी, तुम्हाला माहीत असेलच की कढीपत्ता हा आपल्या केसांसाठी पौष्टिक आहेच, पण तो आपल्या शरीरातील ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठीही आपल्याला उपयुक्त ठरतो। तर आपल्याला चटणीसाठी कढीपत्ता हा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कढीपत्ता आता भाजत आलेला आहे। आपण त्याला एका डिशमध्ये काढून घेऊया। कढीपत्ता भाजून झाल्यावर पॅनमध्ये थोडे तेल घेऊन आपण त्याच्यामध्ये उडदाची डाळ भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता उडीद डाळ भाजून झालेली आहे। आता आपण यामध्ये शेंगदाणे देखील भाजून घेणार आहोत। दाणे भाजून झाल्यावर आता आपण डाळ म्हणजे भाजलेली चण्याची डाळ देखील खरपूस अशी भाजून घेणार आहोत। यानंतर आपल्याला सुकं खोबरंही भाजून घ्यायचं आहे। खोबरं सोनेरी रंगात भाजून झाल्यानंतर आता आपल्याला जिरं आणि लसूण देखील या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर सुक्या लाल मिरच्याही आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सुक्या मिरच्या भाजून झाल्यावर आपल्याला हे सर्व मिश्रण थंड करत ठेवायचं आहे। तर मंडळी, आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये कढीपत्ता, चवीपुरतं मीठ आणि चिंच घालून पुन्हा एकदा ग्राइंड करून आपली कढीपत्त्याची चटणी रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा।